शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे कालमर्यादेत तातडीने भरण्याची प्रक्रिया गतिमान करावी। तसेच विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले। महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनांच्या अनुषंगाने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह इथं उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी आमदार अबू आझमी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते, तर आमदार सना मलिक शेख, आमदार रईस शेख, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर राजेश देशमुख उपस्थित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाले की अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे। या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा यासाठी प्रशासनाने अधिक सक्रिय आणि परिणामकारक पद्धतीने कार्य करणे आवश्यक आहे। त्यापुढे म्हणाले की अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, विशेषतः मुलींसाठी उच्च व तांत्रिक शिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे। शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असून त्याद्वारे समाजाच्या प्रगतीला नवी दिशा मिळू शकते।